मॅडम, दादांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादीचं भविष्य काय होईल याच्याबद्दल खरंच प्रश्न पडलेला आहे. ताजी न्यूज सांगायची तर सुनेत्रा पवार यांना डी-सी-एम करणार. यासाठी भुजबळ, तटकरे ही सगळी मंडळी फडणवीसांसोबत 1 तास त्यांनी चर्चा केली. तर या न्यूजमध्ये तुम्हाला तथ्य वाटतंय? तुम्हाला वाटतंय डी-सी-एम होऊ शकतील सुनेत्रा पवार? अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर म्हणजे ते इतकं अनपेक्षित आणि आकस्मिक झालं आहे की मला वाटतं की सगळेच त्यातून सावरत आहेत. पण पक्ष म्हणून विचार केला तर आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करेल हा सगळ्यात आधी पहिले तो प्रश्न मला वाटतं की सॉल्व्ह व्हायला पाहिजे किंवा त्या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार होईल. आणि आत्ता प्रथम क्रमांकाने त्याच्यात सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येताना दिसतं. पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांचं नाव पुढे येताना दिसतं, कारण आपल्या परंपरेप्रमाणे किंवा एक नॅचरल जे सेंटिमेंट असतं जेव्हा अशी घटना घडते, तर स्वाभाविकपणे त्या राजकीय नेतृत्वाचा वारसदार म्हणून कुटुंबातल्या सदस्याला संधी देण्याची आपल्या समाजाची मानसिकता आहे. सहसा ती जागा अनेक वेळा पत्नीला मिळालेली आहे आणि मुलगा मोठा असेल, राजकारणात सक्रिय असेल तर काही ठिकाणी ती जागा त्या राजकीय वारसदाराने, मुलाने स्वीकारलेली आहे. ह्या केसमध्ये सुनेत्रा पवार या खासदार आहेत. अजित पवार हयात असतानाच त्या राजकीयरित्या पक्ष संघटनेमध्ये आणि अदरवाईज पण सक्रिय होत्या, म्हणजे विशेषतः भाजप आणि महायुतीच्या वर्तुळामध्ये दिल्लीमध्ये. त्यामुळे नक्कीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव पुढे आलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. पण इन दॅट केस राज्यसभेची एक सीट रिकामी होईल. तर तुम्हाला काय वाटतं, पवार कुटुंबियातील अजून कोणाला राज्यसभेची ती सीट मिळू शकेल का? मी आता जसं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा म्हणून त्या पुढे येतील. त्याच्यानंतर तुम्ही मला मगाशी जो प्रश्न विचारला आणि आता जो प्रश्न विचारतायत त्याचा मुद्दा येतो की पक्षाच्या रचनेमध्ये अध्यक्ष आणि प्रमुखाचा निर्णय झाल्यानंतर मग सरकार म्हणून, की ज्या सरकारमध्ये ते एक मित्रपक्ष आहेत केंद्रातही आणि राज्यातही, आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून पण मान्यता आहे, तर अशा पार्श्वभूमीवर मग त्या राज्यात येऊन राज्याच्या राजकारणात सक्रिय होतात की त्या त्यांच्या दिल्लीतल्याच राजकारणात रमून महाराष्ट्राचं राजकारण करतात, ह्या प्रश्नाचा उहापोह होईल. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पिंड गेले अनेक वर्ष बांधला गेला आहे आणि स्थानिक सरंजामांचा पक्ष म्हणून त्याची एक रचना आहे किंवा त्या ठिकाणचे बळकट नेते मिळून तो एक पक्ष बनतो, अशा वेळी दिल्लीतनं सुनेत्रा पवार किंवा कुठलाही अध्यक्ष दिल्लीतनं राज्यातल्या पक्षाचा गाडा हाकू शकेल असं वाटत नाही. त्यामुळे पण याच वेळी भाजपसारख्या मित्रपक्षाबरोबर त्यांनी सूत जुळवून घेतलं असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात परत आणून त्यांना इथे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करण्यासाठी भाजपला किती ते अनुकूल वाटतं किंवा तसं सुनेत्रा पवारांच्या बाबतीत पाहिलं तर भाजपकडनं तशी काही अडचण येईल असं आत्ताचं तरी चित्र वाटत नाही. कारण महायुती म्हणून त्यांच्या उमेदवारीलाही भाजपने बऱ्यापैकी मदत केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं होतं की त्या महायुती म्हणून त्यांना बऱ्यापैकी पाठबळ मिळालेलं होतं. तसंच आता जो त्यांचा खासदारकीनंतरचा वावर आहे त्याच्यामध्येही त्या भाजपच्या वर्तुळात सहजतेने वावरताना दिसतात. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की सर्वपक्षीय महायुती म्हणून त्यांच्या नावाला पाठबळ मिळेल आणि मग हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं की त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी कदाचित बारामतीची पोटनिवडणूक किंवा विधान परिषद असे 2 पर्याय त्यांच्यासमोर असतील. अर्थात ते पक्ष पातळीवर कशा पद्धतीने गणितं होतात, कोणाला संधी देण्याचा विचार होतो त्यानुसार ठरेल आणि त्यानंतर मग त्या राज्यसभेच्या जागेचं काय होईल हा निर्णय पक्षाच्या रडारवर येऊ शकेल. दुसरी सगळ्यात मोठी समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची. एक मोठं नेतृत्व हरवलं आहे आणि त्यामुळे एकत्र येऊन आपली एकत्रित ताकद वाढू शकते असा एक अंदाज आणि अशी एक भावना मराठी माणसाच्या मनात आहे. तुम्हाला वाटतं याची काही शक्यता आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेसच सुरू झाली होती आणि अजित पवारांनी खरं म्हणजे त्यांच्या हयातीतच याच्यावर उत्तर दिलं होतं की ती निवडणुकीसाठीची एक ॲडजस्टमेंट होती त्यांची त्या काळापुरती. आणि आत्ता म्हणजे ज्या पद्धतीने हे 2 पक्ष वेगळे झाले, तर मी असं बघते की यात 2 घटक आहेत. एक पवार म्हणून राष्ट्रवादीकडे बघणं आणि पवारांसोबतच्या इतर नेत्यांनी राष्ट्रवादीकडे बघणं. अशा पार्श्वभूमीवर दादा नसताना
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे आपल्याला वाटतं तितकं म्हणजे सहज घडेल असं होणार नाही. हे तितक्या सहज घडून गेलं असतं जर आज दादा आपल्यात असते. त्यामुळे मला वाटतं की आत्ता आहे, कारण 41 आमदार, 1 खासदार अशी ताकद घेऊन आत्ता सत्तेतल्या पक्षासमोरची पहिली प्रायोरिटी ही त्यांचा पक्ष स्टेबल करणं, त्यानंतर त्यांचं सरकार स्टेबल करणं आणि मग त्यानंतर हा जो काही त्यांचा म्हणजे त्यांच्याच जोडीचा किंवा त्यांच्या समांतर असलेला पक्ष आहे त्याबद्दल विचार करणं असं होईल. पण अर्थात याच्यात कुटुंब म्हणून काही फार वेगळा विचार किंवा भूमिका झाली तर त्याबद्दल आत्ताच आपण काही सांगू शकत नाही. 3 मंत्रिपदांचा खरं तर विषय आहे. एक अर्थमंत्रीपद आहे, क्रीडा मंत्रीपद आहे जे ऑलरेडी रिकामं आहे आणि एक केंद्रामध्ये सुद्धा राज्यमंत्री किंवा कॅबिनेट पद मिळू शकतं अशी शक्यता आहे. तर या 3 मंत्रिपदावर तुम्हाला वाटतं की कुठली नावं सध्या जास्त रेसमध्ये आहेत पुढे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारसदार म्हणून सुनेत्रा पवार पुढे आल्या तर त्यांच्या मदतीला मग पक्षातले इतर ज्येष्ठ नेते कसे अलाईन होतात, मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत. तुम्ही खासदारकीचा आणि दिल्लीतल्या वर्तुळाचा विचार केला तर तसे ते दिल्लीतल्या भाजपच्या जवळचे नेते आहेत आत्ताच्या राष्ट्रवादीतले. महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे आहेत. धनंजय मुंडेंच्या वापसीच्या चर्चा अजितदादांच्या असताना काही प्रमाणात सुरू होत्या, पण त्यांना तसं मंत्रिपदावरनं बाजूला केलं गेलेलं आहे. पण ही ज्येष्ठ भुजबळांचं पण त्यांची तब्येत आणि वय बघता माहीत नाही, पण ते पण एक ज्येष्ठ नेते म्हणून समोर येतात. राजेश टोपेंचं एक नाव आहे, पण राजेश टोपे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. पण राष्ट्रवादीमध्ये मला वाटतं की 41 आमदारांमध्ये पण ज्येष्ठ नेत्यांची एक फळी आहे आणि जर सुनेत्रा पवार ह्या चेहरा म्हणून पुढे येतील तर त्यांच्या पूरक अशा पद्धतीने त्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला संधी द्यायची, त्या आणि भाजप मिळून किंवा आताचं जे मित्रपक्षातले घटक पक्ष आहेत ते मिळून मला वाटतं की सगळ्यांच्या सोयीची भूमिका घेतील आणि सर्वमान्य असं जे नाव असेल त्यांना संधी मिळेल. अनिल पाटील दादा असताना त्यांच्या भेटीला गेले होते त्या मंत्रिपदासाठी अशी चर्चा काही 1-2 दिवस चालली. त्यानंतर बीडच्या पालकमंत्रीपदाचा सुद्धा प्रश्न आहे. सध्या जर तिथचं वातावरण बघितलं तर बदामराव पंडित यांना जर का तिथं संधी दिली तर तिथल्या राजकारणामध्ये एक राष्ट्रवादीचा चेहरा बनेल आणि पुढील राजकारणामध्ये राष्ट्रवादीला एक चांगला नेता मिळेल अशी सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं की बीडचं पालकमंत्रीपदाचं काय होईल? मला वाटतं की सगळ्यात आधी तर अजितदादा गेल्यानंतर एक पोरकेपण जेव्हा प्रमाणात बारामतीने अनुभवलं, पुण्यामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठ्या समाजामध्ये ती भावना आहे, तशीच बरीचशी भावना आपल्याला बीडमधनं पण ऐकायला मिळाली. म्हणजे अगदी लोकांनी मुंडेंबरोबर त्यांचं असणं आणि त्यांचं जी काही कार्यतत्परता होती ती रेझोनेट केली. तर अशा पार्श्वभूमीवर आणि विशेषतः बीड, कारण तसा तो खूप वर्सेटाईल आणि वोलाटाईल मतदारसंघ किंवा भाग आहे, तिथे मुंडेंचा प्रभाव राहिलेला आहे, तसा तो भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशा वेळेस तिथे भाजपच्या सोयीचं म्हणणं कदाचित चुकीचा शब्द असेल, पण अशा वेळी तिथे भाजपला पूरक असा निर्णय हा घेतला जाईल. मला वाटतं की राष्ट्रवादीचं काय होतं किंवा राष्ट्रवादीची काय सोय आहे यापेक्षा भाजपसाठी काय चांगलं राहील खूप लाँग टर्म. कारण आत्ता ना मला वाटतं की आपण सगळे खूप शॉर्ट साईट विचार करून काही उपयोग नाही. ही घटना इतकी क्षुल्लक आणि मामूली घटना नाही आहे घडलेली. म्हणजे समाज म्हणून आणि इव्हन महाराष्ट्र म्हणून आपण विचार करण्याची ही वेळ आहे आणि आत्ता घेतलेला प्रत्येक निर्णय हा महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम करणाराच निर्णय जो कोणी सुज्ञ माणूस असेल तो घेईल. त्यामुळे आज उद्यामध्ये कोणाच्या राजकारणाला काय होतं, म्हणजे एक काही दशकांची राजकीय कारकीर्द एका क्षणात संपलेली आहे, पण त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तुम्ही बघा, आता अजितदादा गेल्यानंतर काही फक्त पुणे पश्चिम महाराष्ट्रातनं रिॲक्शन येते असं नाही. आज विदर्भातनं लोक व्यक्त होत आहेत, मराठवाड्यातनं लोक व्यक्त होत आहेत, उत्तर महाराष्ट्रातनं लोक व्यक्त होत आहेत. कार्यकर्त्यांना आपल्याला हक्काचा आधार वाटतो तो एकदम मिस आऊट झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे मला वाटतं की ह्या सर्व घटनांमध्ये दीर्घकालीन काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणावर असा विचार करून कुठलाही सुज्ञ राजकारणी निर्णय घेईल आणि आताचा सत्ताधारी पक्षही त्या सगळ्याचा विचार करेन. स्वतःच्या विस्ताराचा, स्वतःच्या सरकारचा, त्यांच्याबद्दलही एक परसेप्शन बनणार आहे. म्हणजे आपण बघितलं असेल की दादा गेल्यानंतर सगळ्यात जास्त दादांना जर कोणी ओन केलं तर ते भाजपने ओन केलं.
श्रद्धांजलीच्या जाहिराती आल्या असतील किंवा ज्या पद्धतीने तिथे लोकांनी रिसीव्ह केलं, सगळ्यात जास्त चर्चा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाची झाली की दादा वेळ चुकली. हे सगळं बघता मला वाटतं की खूप शॉर्ट टर्म आत्ता कोण आहे आणि कोणाला संधी दिली गेली पाहिजे, इतका छोटा विचार करून नाही चालणार. ही खूप मोठी राजकीय घटना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे खूप परिणाम होणार आहेत. त्या सगळ्याचा विचार करून महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला आधार वाटेल असा निर्णय घेण्याची जबाबदारी खरं तर आता कुटुंबाची पण आहे आणि सत्तेतल्या पक्षांची पण आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये याचा कसा परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो बाज आहे तो खूप ग्रामीण आणि संस्थात्मक रचनेवर उभा असलेला पक्ष राहिलेला आहे. त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांच्या बळावर ही रचना उभी आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण मध्ये आणि इवन ज्या ज्या ग्रामीण भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपला बेस टिकवेल. पण अर्थात कार्यकर्त्यांचं मनोबल आत्ता म्हणजे एव्हरीबडी इज शॅटर्ड राईट नाऊ आणि पहिले 2 दिवस तर असे होते की कोणाला काही सुचत पण नव्हतं. त्यामुळे नक्कीच सगळ्यांसाठी खूप धक्का आहे. पण तसंच पक्ष म्हणून रिसोर्सेस आणि इतर गोष्टींची जी काही गरज लागते अशा निवडणुकीला, त्या पातळीवर आता पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते काय निर्णय घेतात, एक सेंट्रल कोऑर्डिनेशनची गरज पडते. पुणे पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही पाहिली असेल की ती बऱ्यापैकी अजित पवारांनी एक हाती ओढली सर्व पातळ्यांवर. तर तसं आता पक्ष म्हणून ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या गणगटांना कशी मदत केली जाते, कशा पद्धतीने एक सेंट्रल कोऑर्डिनेशन केलं जातं ते खूप मॅटर करेल. पण मला वाटतं की जिथे जिथे त्यांचा एक प्रभाव आहे स्थानिक, तो बऱ्यापैकी राष्ट्रवादी रिटेन करेल अशी आजची परिस्थिती आहे. कारण त्या त्या भागातले स्थानिक नेते म्हणजे तिकीट वाटप आणि ह्या गोष्टी बऱ्यापैकी सॉर्ट आऊट झालेल्या होत्या ऑलरेडी, प्रचार सुरू झालेला होता. त्यामुळे त्यात फारशी काही अडचण येईल असं वाटत नाही. पण आता अजितदादा नसल्याने मात्र एक शक्यता जी वाढते की राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मिळून त्यांचं ग्रामीण बेस ज्या ताकदीने त्यांनी दादा असताना टिकवला असता, त्यात कदाचित काही ठिकाणी भाजप येईल, सत्तेमध्ये सहभागी होईल काही प्रमाणात, अशी शक्यता नाकारता येत नाही. सुनेत्रा वहिनीनंतर जे दुसरं नाव येतं ते म्हणजे पार्थ पवार किंवा जय पवार, याच्यापैकी कोणी राजकारणात सक्रिय राजकारणात येईल याची चिन्ह वाटतात? पार्थ पवार यांनी ऑलरेडी एक निवडणूक लढवलेली आहे आणि आताही ते पडद्यामागे राहून बऱ्यापैकी पक्षाच्या नियोजनामध्ये वगैरे सहभागी असल्याचे किंवा म्हणजे मीडियापासून लांब राहून काही भेटीगाठी असं मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांचा वावर आपण बघितला आहे. पण ठोस समोर येऊन लीडरशिप करणं किंवा त्या पद्धतीचं राजकारण करण्याचा निर्णय ते घेतील का नाही याचं उत्तर येणारा काळ देईल. पण सुनेत्रा पवार नक्की सक्रियपणे पुढे येतील असं वाटतंय आत्ता. आणि जय पवार यांनी तसं दादा असताना कधीही राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा थेट राजकीय सहभाग नोंदवला नव्हता. पण जर पार्थ पवारांनी बॅकस्टेज राहायचं ठरवलंच तर अशा वेळेस आई आणि धाकटा भाऊ यांना पाठिंबा देत एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय प्रयोगही त्यांनी केला, ते करू शकतात असं वाटतंय. पण ह्या सगळ्या खूप शक्यता आहेत. राईट नाऊ द फॅमिली इज इन ग्रीफ आणि मला वाटतं की थोडा वेळ ते पण घेतील कारण हा एवढा मोठा धक्का आहे कुटुंब म्हणून पण. तर त्यातनं सावरून त्यावर एक निर्णय आणि खूप प्रगल्भ राजकीय कुटुंब आहे आणि ते काही फक्त पवार कुटुंब असंच नाही. सुनेत्रा पवारांच्या माहेरचं बॅकग्राऊंड असेल किंवा इवन अजित पवारांच्या मामांकडची लोकं असतील, कदम फॅमिली वगैरे, ही खूप सर्व बाजूने पॉलिटिकली ॲक्टिव्ह असलेली लोकं आहेत. त्यामुळे तुमच्या माझ्यापेक्षा त्यांची राजकीय समज आणि त्यांची राजकीय प्रगल्भता आणि त्यांची राजकीय बुद्धी ही प्रचंड शार्प असते आहे. त्यामुळे ते ह्या सगळ्याचा सारासार विचार करून महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या भल्याचा दीर्घकालीन परिणाम करणारा निर्णय घेतील असं वाटतंय. मागच्या 2-3 दिवसापासून समाज माध्यमांवर शरद पवार यांचे फोटोज आणि व्हिडिओज पण येत आहेत. असं म्हणतात सर्वात मोठा लॉस भावनिक पातळीवर त्यांचा झालेला आहे. तुम्ही एवढ्या काळापासून हे सगळं कव्हर करताय आणि 2 दिवसापासूनही तुम्ही ते कन्झ्युम केलं असेल. तुम्हाला काय त्या पॉईंटला शरद पवार यांची भूमिका काय असेल किंवा त्यांच्या मनात काय भावना असतील? माणूस आहोत ना. मला वाटतं की माणूस म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर कुठल्याही सर्वसामान्य माणसाला होईल तसाच त्रास. म्हणजे
कुटुंबाच्या पातळीवर पण आपण किंवा त्यांनी लहानपणापासून त्यांना पाहिलं आहे, त्यांचं राजकारण घडताना बिघडताना पाहिलं आहे. अशा वेळी इमोशन्स आर ऑलवेज हाय. आणि मला वाटतं की एका कुटुंबातल्या माणसाला जे वाटेल तेच त्यांना वाटत आहे आत्ता या क्षणी. आणि अनेक लोक त्याच्यावर व्यक्त झालेले आहेत. त्यामुळे त्यापेक्षा काही फार वेगळी भावना असेल असं वाटत नाही. आणि आत्ता ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातला माणूस व्यक्त होतोय, त्यांच्या तर कुटुंबातला सदस्य होता, त्यांच्या मुलासारखी व्यक्ती होती ती. तर नक्कीच त्यांच्या लॉसबद्दल आपण कोणी विचार पण करू शकत नाही. आपण याबद्दलच्या अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना पोहोचवतच राहू. जाण्याआधी फक्त अजित पवारांची तुमची आवडती कुठली एक आठवण सांगाल का? खरं म्हणजे कोणाला खरं वाटणार नाही, पण जाहीर मंचावर अजित पवारांनी सकाळ सोबत येऊन मुलाखत दिली असं पहिल्यांदा घडलं, जेव्हा आपण त्यांचा पिंपरी चिंचवडमधला कार्यक्रम केला होता. आणि दादांची वेळ मिळवणं आणि दादांनी कार्यक्रमाला येणं म्हणजे आमच्यासाठी विशेषतः सकाळ म्हणून ते चेसिंग खूप वेगळं असतं. कारण म्हणजे आम्ही बारामतीला गेलो. सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच दादांनी वेळ दिलेली होती भेटायची. गेलो तर 500-600 लोकं होती रांग लावून दादांना भेटायला निवेदनं घेऊन उभी असलेली. मग ती सगळी रांग संपेपर्यंत आम्ही थांबलो. दादा सगळ्यांना भेटले, निवेदनं घेऊन मग मीटिंग रूममध्ये आले. माझ्यासोबत पिंपरी चिंचवडची टीम होती, मिलिंद सर वगैरे. मग आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या डोक्यात काय कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल, कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये घ्यायचा आहे. आणि ते हो म्हणाले. त्यानंतर ते कार्यक्रमाला आले. त्या दिवशी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार होता. आणि तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी, शरद पवार, अजित पवार ह्यांचं एका व्यासपीठावर येणं किंवा दादांनी साहेबांचा कार्यक्रम टाळणं अशा बातम्या खूप जोमात होत्या. आणि आम्हाला कळलं की आज आता मेळावा लागला आहे आणि आता काय दादा येत नाही. तर पण दादा आले. तो कार्यक्रम खूप झाला. ती मुलाखत पण सम्राट फडणवीसांनी घेतलेली खूप गाजली. मला वाटतं की ती आठवण खूप लक्षात राहील माझ्या छोट्या मीडिया करिअरमध्ये. कारण जनरली मी मगाशी म्हटलं तसं की अजित पवारांनी येणं, मुलाखत देणं, पण मला माहिती आहे की ते पहिल्यांदा सकाळमध्ये अशा जाहीर मंचावर आलेले होते. त्यापूर्वी ते कधीही सकाळच्या कार्यक्रमाला आलेले नव्हते. सो इट वॉज अ बिग डील फॉर अस. माझ्या जनरेशनला प्रोक्रास्टिनेशन आहे आणि आम्ही दिवस-रात्र तो कॉन्टेंट कन्झ्युम करतो की कसं जास्त ॲक्टिव्ह राहायचं. आणि खरं तर दादांनंतर कुठली गोष्ट दादांकडनं घ्यावी तर मी ती घेईल की तेवढं प्रोॲक्टिव्ह असणं स्वतःच्या कामामध्ये. दादांकडनं तुम्ही घेतलेली एक गोष्ट कुठली? स्पष्ट वक्तेपणा. जे जमणार आहे त्याला हो म्हणायचं आणि जे नाही जमणार आहे त्याला नाही म्हणायचं. आणि मला वाटतं की हे म्हणताना त्यांनी परिणामांची पर्वा नाही केली कधी. इतकं बेफिकर जगता आलं पाहिजे. अर्थात त्याची किंमतही मोजायला लागते, पण मग त्याची तुमची तयारी पाहिजे. त्यांच्यात ती धमक होती. धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळ दिला. आपण सरकारनामावर अशाच पद्धतीने तुमच्या मुलाखतीला तुम्ही वेळ देता आली अपेक्षा. थँक्यू.